हॅलो फ्रेंड्स, मोनालिस किचनमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करत आहे. मी आज तुमच्यासाठी एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी परत एकदा घेऊन आलेली आहे. ही रेसिपी मुलांसाठी फार आवश्यक आहे. त्यांच्या पोषणासाठी, ग्रोथ एजमध्ये मुलांना ही रेसिपी नक्की करून तुम्ही खाऊ घालू शकता आणि खूप सोप्या पद्धतीची आहे आणि सगळं हेल्दी आहे. तर तुम्ही बघू शकता, मी आज बनाना बर्फी बनवणार आहे. तर मी चांगले पिकलेले 3 बनानाच घेतलेले आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता, पण गूळ हेल्दी असतो यासाठी मी गूळ घेतलेला आहे. ह्यामुळे आपल्याला आयर्न आणि कॅल्शियम मिळते. आणि अर्धा वाटी मी साजूक तूप घरचंच बनवलेलं घेतलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता, आता मी बनाना बर्फी कशी बनवत आहे ते बनवत आहोत. आता मी हे बारीक बारीक पीसमध्ये हे बनाना कट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता, आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक ग्राइंड करून घेणार आहोत. बनानाच मी ग्राइंड करण्यासाठी मिक्सरमध्ये टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता, बनानाची पेस्ट आपली चांगली रेडी झालेली आहे. बारीक करून घेतलेली आहे. मी पाणी न वापरता किंवा दूध न वापरता ही पेस्ट केलेली आहे. चांगला तापलेला आहे. आता मी या पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालत आहे. याच तुपामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. मी काजू बदाम घेतले आहे. तुम्ही पिस्ता किंवा दुसरं पण काही यूज करू शकता ड्रायफ्रूट्समध्ये. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही यूज करू शकता. तुम्ही बघू शकता, काजू बदाम लालसर भाजून झालेले आहे. आता मी या डिशमध्ये काढून घेत आहे. मध्ये लो फ्लेमवर मी आता गव्हाचे पीठ चांगले भाजून घेणार आहे. चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ. गव्हाचे पीठ आपले भाजलेले आहे चांगले खमंग. आता याच पिठात मी जे आपले बनानाची पेस्ट केली होती ती मी टाकून घेणार आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित याचे लंग्स होऊन मिश्रण चांगलं एकजूट हलवून घेणार आहे. त्याचे लम्स झाले नाही पाहिजे, चांगलं हलवून घ्यायचं आहे. याचं टेक्स्चर चांगलं यावं म्हणून आपण यात 2 चमचे परत तूप घालणार आहोत. खाली चिकटणार पण नाही आहे. वाटी गूळ घेतला होता ना, त्या गुळात मी पाणी टाकून घेतलं होतं. गुळाचं पाणी बनवलेलं मी आता यात थोडं थोडं करून गाळून घेणार आहे. आता व्यवस्थित एकजूट करून घ्यायचं आहे. सो हे बघा, मी चांगलं हलवून घेतलेलं आहे. हे चिकटू नाही म्हणून मी यात परत 2 चमचे साजूक तूप घालणार आहे. मी नॉनस्टिक पॅन वापरल्यामुळे ते खाली चिकटत नाही आहे. बनाना शिजायला फार वेळ नाही लागत, पण जे गव्हाचं पीठ आहे ना आपलं, ते त्याचा कच्चा वास आला नाही पाहिजे आणि टेस्ट पण कच्ची नाही लागली पाहिजे. म्हणून हे हळूवारपणे चांगलं हलवत राहायचं. मंद आचेवर हे चांगलं असं परतून घ्यायचं. लालसर, चांगलं लालसर कलर येईपर्यंत ना हे परतूनच घ्यायचं आहे. थोडासा ऑरेंज कलरचा मी फूड कलर टाकलेला आहे यात. इलायची पावडर घालणार आहोत. तुम्ही बघू शकता, इलायचीने फार छान फ्लेवर येतो, छान टेस्ट लागते. आपली बनाना बर्फी रेडी झालेली आहे. आता मी याला बर्फीचा शेप देण्यासाठी माझ्याकडे केकचं मोड आहे. मी याला चांगलं साईडने तूप लावून घेणार आहे सगळ्या बाजूने, जेणेकरून ही बर्फी चिकटली नाही पाहिजे. सो तुम्ही बघू शकता, मी चांगलं तूप लावून घेतलेलं आहे. आता जी आपलं झालेली बर्फी आहे ना, मी ती यात चांगली हे करून घेणार आहे. त्याला बर्फीचा शेप देणार आहे. छान कलर आलेला आहे आपल्या बनाना बर्फीला. हे चांगलं मी असं टॅप करून घेत आहे. मी डिशमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, हार्ट शेप आलेला आहे. तर वरतून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स लावणार आहे. वाव, किती छान दिसतं आहे बघा. सो तुम्ही बघू शकता, आपली बनाना बर्फी किती छान दिसते आहे. किती विकत आणल्यासारखी ही बर्फी दिसत आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांसाठी. तर फारच हेल्दी आहे. मोठे आणि मुले दोघेही खाऊ शकतात आवडीने. ज्यांना कोणाला बनाना आवडत नसेल तर. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय. श्री स्वामी समर्थ.